जय हिंद पोरो. आज आपल्याला अंकगणितामध्ये काय घ्यायचं माहिती आहे का? तर त्रिकोणी संख्या घ्यायचा. आणि एक महत्त्वाचं, त्रिकोणी संख्येवर प्रश्न कसे बनतात माहिती आहे? समजा हे असं वर्तुळ आहे आणि या वर्तुळावर 1 2 3 4 5 आणि 6 बिंदू घेतले, तर प्रत्येकी 2 बिंदू जोडणारा हा एक रेषाखंड, हे 2 बिंदू जोडणारा हा एक रेषाखंड, हा एक रेषाखंड. आता पुन्हा हे 2 बिंदू जोडणारा हा रेषाखंड, पुन्हा हा असे किती रेषाखंड काढता येतात जर 6 बिंदू घेतले तर? हा प्रश्न बनतो. एका स्टेजवर 12 पाहुणे होते आणि त्यांनी एकमेकाशी एकदा हस्तांदोलन केलं 12 पाहुण्यांनी. तर एकूण किती हस्तांदोलन झाले? किंवा 7 खेळाडू होते आणि त्यांनी आपसात एकदा सामना खेळला, तर एकूण किती सामने होतील? मग कुस्त्या असो का टेनिस बॉल असो. हे त्रिकोणी संख्येचं उपयोजन आहे. हा म्हणजे पुट प्रश्न जे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये असतात तिथं सुद्धा ही त्रिकोणी संख्या उपयोगी पडते. आणि त्रिकोणी संख्या समजून घ्या जरा काय ते. जर परीक्षेला तुम्हाला असं विचारलं की 1 3 6 10 15 21 28, मग पुढं काय येणार बघा. संख्या मालिकेमध्ये सुद्धा त्रिकोणी संख्येचा वापर होतो. तर इथं काय माहिती आहे का? सिंपल आहे. ह्या क्रमाने येणाऱ्या काय माहिती आहे का? क्रमाने येणाऱ्या त्रिकोणी संख्या आहेत. त्रिकोणी संख्या आहेत बघा. मग पुढची त्रिकोणी संख्या 36. याच्या पुढची कोणती येणार? 45. याच्या पुढची कोणती येणार? 55. याच्याही पुढे गेलो तो 66. अशा क्रमानं त्रिकोणी संख्या तुम्हाला बाय हार्ट होणार आजच्या आज. पण तुमचं काम काय, जरा लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेशन असणं महत्वाचं आहे. पहा, लक्ष द्या इकडं काय आहे ते. काय आहे त्रिकोणी संख्या सांगतो तुम्हाला. आज बघायचं आपल्याला त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या काय असतं माहिती आहे का? तर सिंपल आहे. त्रिकोणी संख्या म्हणजे काय सांगतो, याचा एक पाया असतो बघा. एक पाया त्रिकोणी संख्येचा पाया असतो, लक्षात ठेवा. आणि पाया जो आहे, पायाच्या पुढील पाया अधिक 1 केलं रे केलं मी, म्हणजे पाया अधिक 1 केलं आणि या दोघाचा गुणाकार केला, मग याला निम्मे केलं, ते मिळते त्रिकोणी संख्या. लक्ष द्या मी काय बोलतो. मिळते त्रिकोणी संख्या कशी? पाया आणि पायामध्ये 1 मिळवून मग गुणाकार करा, म्हणजे 2 भागा, म्हणजे त्रिकोणी संख्या मिळते. उदाहरणार्थ हा फॉर्म्युला झाला. फॉर्म्युला हा बाजूला ठेवा. फॉर्म्युला कसा बनतो हे सांगतो तुम्हाला मी. सुरुवातीला समजून घ्या. समजा पाया घेतला मी इकडं, जर पाया मी 1 घेतला 1, तर सिंपल काहीच नाही करायचं. पायाच्या पुढे काय घ्यायचं? 1 न प्लस घ्यायचं. मी सूत्रात सांगितलं होतं तुम्हाला. म्हणजे 1 आणि 1 2 पुढची घ्यायची. कळालं का? ही संख्या 2 आणि या दोघांच्या गुणाकाराची निमपट करायची, म्हणजे क्रमवार 2 आल्या. 1 पुढची 2, 1 च्या पुढची 2 आणि याला निम्मे करायचं, म्हणजे 2 न भागा. 2 ला 2 कटले 1. इकडे लिहितो मी आता त्रिकोणी संख्या. बघा, जेव्हा पाया 1 तेव्हा त्रिकोणी संख्या आली 1च. आता मी पाया घेतो 2. हा पाया जो आहे ना, पाया तो 2. मग पायाच्या पुढची 3 क्रमवार घेतली, 2 आणि 3 क्रमवार, आणि 2 क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. त्याच्या गुणाकाराला, या दोघाच्या गुणाकाराला काय करायचं? निम्मे, म्हणजे 2 न भागायचं. तर 2 न भागलं तर 2 ला 2 कटले, उत्तर काय येणार? 3. क्रमानं येत आहेत. हा क्रमानं, हे क्रमाने बघा, लक्ष द्या. पहिली 1 आली एका पायाची, दुसरा पाया घेतला 2, तर 3 आली. मग आता मी काय करणार? पाया 1 2 झाला, आता पाया घेतो 3, तर 3च्या पुढील लगेच 4 घ्यायची. 3च्या पुढे 4 आणि निम्मे करायचं. निम्मे करायचं म्हणजे 2 न भागायचं. बे 1 बे, बे 2 4, 3 2 6. बघा 1 3 6. कळालं का काय बोलतो ते मी? आता जर समजा असं क्रमानं पुढे घेत गेलो मी, 1 पाया 2 पाया 3 पाया, मग 4 पाया घेतला समजा मी. बघा, समजा मी पुढचा 4 पाया घेतला, 4च्या पुढची 5. क्रमवार 2 नैसर्गिक संख्या, त्याला 2 न भागा. बे 1 बे, बे 2 4, बे 5 10 येणार, म्हणजे पुढची कोणती येणार? 10. कळालं का? या पद्धतीनं 1 3 6 10 15. तुम्ही असा पुढं 5 पाया घ्या, 6 पाया घ्या आणि त्याच्या पुढची संख्या. म्हणजे आपण काय केलं माहिती आहे का? काहीच नाही.
दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराला निम्मे केलं, त्रिकोणी संख्या मिळाली. दोन नैसर्गिक क्रमवार दोनच्या पुढची 3 संख्येच्या गुणाकाराला निम्मे केलं तर आली त्रिकोणी संख्या 3. आणि जो इथं इकडचा छोटा असतो लहान, याच्यापेक्षा 1 न कमी, या संख्येपेक्षा 1 न कमी, या संख्येपेक्षा 1 न कमी, हा पाया असतो, हा पाया असतो, हा पाया असतो. त्रिकोणी संख्येचा काय असतो तो पाया. आणि त्या पायावरून आपण त्रिकोणी संख्या काढतो असेल. मग तुम्हाला जर मी बोललो की एका त्रिकोणी संख्येचा पाया, एक त्रिकोणी, प्रश्न कसा बनतो बघा पहिला, की एका त्रिकोणी संख्येचा पाया बेटा 8, तर मग त्रिकोणी संख्या कोणती. बस सिंपल प्रश्न बनला आता हा. तर आताच मी बोललो तुम्हाला पाया हा 8 असेल तर पायाच्या पुढची घ्यायची 9 आणि भागीला 2, कारण 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराची निमपट म्हणजे 2 1 2 बेचूक 8 4 9 36 ही त्रिकोणी संख्या येणार. ही त्रिकोणी संख्या आपलं उत्तर मिळालं. उत्तर काय आलं मग 36. कळालं का? एवढं सिंपल आहे, काहीच अवघड नाही यार त्रिकोणी संख्या काढणं पायावरून. मग या पायाच्या 8च्या जागी जर मी टाकलं तुम्हाला 12 पाया, आता एका त्रिकोणी संख्येचा पाया जर 12 असेल तर ती त्रिकोणी संख्या कोणती. तर काय करणार, 12 गुणिला 13, 2 न भागा 2 1 2 2 सकम 12 13 सती 78. अशा किती त्रिकोणी संख्या काढू शकता तुम्ही पाया घेऊन. मग फॉर्म्युला काय तयार झाला, फॉर्म्युला जो पाया असतो, पाया गुणिला पायाच्या पुढची 1 न प्लस म्हणून 1 करा, भागीला 2 करा, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, म्हणजे तुम्हाला मिळेल त्रिकोणी संख्या. हे सूत्र याला असं लिहितात n अधिक 1 भागीला 2, म्हणजेच तुम्हाला काय मिळत असते त्रिकोणी संख्या. बस हे झाला तुमचा फॉर्म्युला. व्हॉट इट, कळालं का? ओके डन. तर त्रिकोणी संख्या तुम्हाला कळाली. आता त्रिकोणी संख्या कळाली तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. पण आता पुढे पाहायचं आपल्याला. तर पहा काय माहिती आहे का, आपल्याला आज एका पाया कळाला तुम्हाला, पायावरून काढायचं हे कळालं, फॉर्म्युलाही कळाला. मग त्रिकोणी संख्येचा n अधिक 1 भागीला 2. आता काही जण डोकंही वेगळं लावतात. ते काय बोलतात सर की त्रिकोणी संख्या काढताना हा मायनस असतो. अरे बाबा, त्रिकोणी संख्या काढताना नसतो मायनस. ते मायनस वालं सूत्र कुठं वापरायचं लगेच थोड्या वेळात सांगतो. ते कुस्त्याचे सामने वगैरे असतात ना, त्यावेळेस वापरायचं असतं. आता काय हे लक्षात घ्या की एका त्रिकोणी संख्येचा पाया 12, हे तर कळालं तुम्हाला. याच्यातून किती तुम्ही काढू शकता समजा. आता उलट करायचं आपल्याला. समजा आतापर्यंत आपण काय केलं, त्रिकोणी संख्येच्या पायावरून संख्या काढली त्रिकोणी. आता असं करायचंय की त्रिकोणी संख्या माहीत आहे, समजा त्रिकोणी संख्या माहीत आहे आणि त्या त्रिकोणी संख्येचा शोधायचा काय पाया किती असेल. जसं की त्रिकोणी संख्या तुम्हाला मी दिली 78, ही त्रिकोणी संख्या आहे, तर मग त्या त्रिकोणी संख्येचा पाया किती असेल हे काढायचं. कळालं का? तर बघू आपण त्रिकोणी संख्येचा या पाया किती येतो. तर काढायचं कसं सांगू तुम्हाला. या त्रिकोणी संख्येला दुप्पट करा. काय करा, 2 न गुणा 2 न गुणा 2 8 16 6 हातचाला 1, 16 6 आले इथं, मग हातचा 1 2 7 14 आणि 1 15 156. आता 156 मधून कोणती वर्ग संख्या वजा होते, किंवा असं म्हणू आपण 156 मागे असणारी वर्ग संख्या कोणती, वर्ग संख्या 144. आता वर्ग संख्या कालच शिकवल्या, बाय 8 पाहिजेत आणि अख्ख्या गणितामध्ये ते आणि बुद्धिमत्तेमध्ये उपयोगी आहे, लक्षात ठेवा. तर उत्तर 144 आहे. याचं वर्गमूळ घ्या, याचं वर्गमूळ घ्या, ते म्हणजे तुम्हाला राहील 12 आणि हा पाया मिळाला तुम्हाला मग 12. उत्तर काय मिळालं मग 12. कसं काढलं, अरे त्रिकोणी संख्येला दुप्पट करा, त्या दुपटीच्या माग येणाऱ्या वर्ग संख्येचं वर्गमूळ म्हणजेच त्रिकोणी संख्येचा पाया. कळालं का? हे कळालं का सगळ्यांना काय ते? चलो ठीक आहे. आता मी जर तुम्हाला बोललो बाबा
की 66 इतकं त्रिकोणी संख्या आहे. तर या त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढणार? पाया कसा काढणार? काय नाही ना, दुप्पट करा ना. बेसकम 12 2 हातचाला 1, 12 2 लिहिले, हातचा 1 आला. बेसकम 12 आणि 1 हातचा 13, 132. आता याची दुप्पट केली आपण, ही दुप्पट. आता या दुपटीच्या माग काय पाहायचंय? वर्गसंख्या. वर्गसंख्या जी आहे तर कोणती आहे? 132च्या माग वर्गसंख्या कोणती आहे बोला? सिंपल आहे ना तुम्हाला. इतकं काय 121. 121 11चा वर्ग आहे. हा 121चा वर्गमूळ काढा म्हणजे कोणाचा वर्ग आहे? तर 11चा. कारण 11चा वर्ग हा येतो ना. तर तुमचं उत्तर मिळालं. मग 11 पाया आहे. उत्तर तुमचा 11. कळालं का? या पद्धतीनं तुम्हाला त्रिकोणी संख्या जर दिली, दुप्पट करा, त्या दुपटीच्या मागे येणारी वर्गसंख्या जी असेल तिचं वर्गमूळ घ्या, तो पाया असणार त्रिकोणी संख्येचा. कळालं? इतकं इझी आहे यार, काय अवघड नाही, सिंपल आहे. का पण हे का असं का? कारण फॉर्म्युलाच आपला असा आहे, n अधिक 1 भागीला 2 बराबर त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या. मग मला लक्षात घ्या, मला पाया काढायचा. हा n म्हणजे पाया. तर हे 2 भागाकारातले गुणाकारात आणा म्हणजे दुप्पट होणार. हे 2 भागाकारातले इकडे गुणाकारात आणले म्हणजे त्रिकोणी संख्येची दुप्पट होणार. आणि ही दुप्पट कशी असणार? n गुणिला n, n चा वर्ग अधिक 1. कळालं का? हे दुप्पट जे असणार, दुप्पट येणार त्रिकोणी संख्येची. त्रिकोणी संख्येची दुप्पट जी आहे ती n च्या वर्गाच्या प्लस 1 असणार. म्हणून आपण ते लॉजिक लावत असतो. आता अजून एक उदाहरण घेऊ आपण. कळणाराला कळते चांगलं. आता जर मी तुम्हाला बोललो समजा की 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? सिंपल आहे ना, काहीच अवघड नाही. दुप्पट करा. 72 आणि 72च्या मागे कोणती? 72 या संख्येच्या माग तुम्हाला वर्ग संख्या कोणती आहे बघा. माग बोलतो मी 64. त्या 64चं वर्गमूळ घ्या म्हणजे येणार तुम्हाला, सॉरी मी काय घेत आहे, 8. उत्तर काय राहील तुमचं? या 36चा जो पाया आहे, पाया उत्तर राहणार आहे तुमचं पाया 8. बस डन झालं. मग मी जर तुम्हाला बोललो समजा की 190 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? पाया किती? सिंपल यायला पाहिजे यार, याची दुप्पट करायची. 190 दोन्ही म्हणजे 1 2 38, 1 2 38 वरचा 1 0, 380. आता या 380 मधून कोणाचा वर्ग वजा होतो? तर 20चा तर 400 होतो. 20चा 400 मग 19चा 361. तर 361 ही वर्ग संख्या जी आहे, याच्यासाठी वर्ग घन पाठ पाहिजे, मी बोललो हे लक्षात ठेवा. तर 361 ही काय आहे? वर्ग संख्या आहे. आणि ते कोणाचं वर्गमूळ आहे बेटा? तर 19चं वर्गमूळ आहे. म्हणून हा जो पाया मिळाला, उत्तर हे तुमचं 19. कळलं? आता चेक करायचा असेल ताळा जर चेक करायचा तर बघा 19 पाया घ्या, हा पाया. मग पायाच्या पुढची संख्या कोणती राहणार? 20. आणि या दोघांचा गुणाकार याची निमपट म्हणजे मिळणार आपल्याला काय? त्रिकोणी संख्या मिळणार. चलो, 2 1 2 2 10 20, 19 10 190 आलं नाही काय? आणि 189चाच पाया मग इथं तुम्हाला हा 19. कळलं? तर या पद्धतीनं तुम्हाला हे त्रिकोणी संख्या जी आहे बेटा, या दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया दिला, समजा पाया दिला, तर त्रिकोणी संख्या कोणती हे शोधता आलं पाहिजे. आणि जर समजा तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली तर पाया शोधता आला पाहिजे. दोन्ही उलट सुलट तुम्हाला या दिशेनं आणि या दिशेनं दोन्ही मार्गाने सांगितलंय. याला नमुना फिमुना म्हणत नसतो मी, हे चेंज केलं तसं आपण फिरायचं. नमुना फिमुना, नमुना 1 नमुना 2 किती नमुने लक्षात ठेवणार? लय नमुने आहेत का? चलो, म्हणून जरा लॉजिक फक्त लक्षात घ्या. लॉजिक लक्षात घ्या. इथं काय डान्स नाही ते टिंग 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 जत्रातला. चलो पहा, लक्ष द्यायचं काय आहे.
आता असा प्रश्न बनतो या त्रिकोणी संख्येवर, पण थोडं चेंज होतं. इथं आपण एक n प्लस 1 घेतो ना, तर एक सूत्र असं आहे बघा, n वजा 1 भागिला 2 बराबर इकडं तुम्हाला येणार खेळाडूंची संख्या किंवा हस्तांदोलनाची संख्या किंवा वर्तुळावरील बिंदू असतात त्याचे रेषाखंड जोडणारे हे येणार. हे इकडे संख्या एक कोणती तरी मिळते. तर फॉर्म्युला आता आपण हा वापरणार. कोणता? हा फॉर्म्युला कधी वापरायचा? हा त्रिकोणी संख्येचा पाया आणि त्यावेळेस चालतो, पण हा कधी चालतो पहा, मायनस वाला सांगतो की बाबा एक रेषा आहे आणि या रेषेवर 1 2 3 4 5 6 आणि 7 रेषा मारल्या मी आणि 8 मारल्या. अशा 8 मारल्या तर किती रेषाखंड मिळतील? किती रेषाखंड मिळतील? बस प्रश्न हा बनतो परीक्षेला, बनतो हा प्रश्न परीक्षेला. तर उत्तर काय राहील सांगतो तुम्हाला. किती? 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आहेत ना, तर याच्या माग गॅप 7 होतात बघा. हे गॅप 1 2 3 4 5 6 7 हे आतले घ्यायचे, हे नाही घ्यायचा. किंवा 8 रेषा आहेत त्याच्यापेक्षा 1 न कमी घ्यायचा पाया. 8 रेषा आहेत, 8 पेक्षा 1 न कमी पाया घ्या. 8 मधून 1 गेला 7 हा झाला पाया आपला. म्हणजेच लक्षात ठेवा 7 गुणिला पुढची संख्या 8 आहे त्याच्या मागचा इकडा पाया घ्या. बस सिंपल. आणि 2 भागा 2 चूक 8 7 चूक 28 रेषाखंड मिळतील. 28 रेषाखंड मिळतील. याला मध्ये 1 2 3 4 5 6 आणि 7 क्रमांक दिले आणि बेरीज जरी केली, फक्त इकडला आणि इकडला घ्यायचा नसतो. मग 1 2 3 3 6 4 10 5 15 6 21 7 28 असंही केलं तर चालतं. नसेल असं तर कळालं ना. चला ठीक आहे. मग मी जर तुम्हाला असं, आता तुम्ही स्वतः प्रश्न तयार करायचे त्याच्यावर, असे तुम्ही हजारो प्रश्न तयार करू शकता. 1 2 3 रेषा मारल्या, किती रेषाखंड झाले? हा एक रेषाखंड, हा एक रेषाखंड, 2 झाले ना, हे 1 आणि हे 1. तर मग सिंपल आहे. तुम्हाला 3 रेषा होत्या, 3च्या मागचा 2 पाया घ्या आणि 2नच भागा. 3 रेषाखंड मिळतील. उत्तर काय राहील तुमचं? उत्तर 3 रेषाखंड मिळतील फक्त याच्यात. असे हजारो प्रश्न तुम्ही करू शकाल यार, काय प्रॉब्लेम नाही. जर समजा मी ही रेषा घेतली, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रेषा मारल्या. 10 रेषा मारल्या म्हणजे किती रेषाखंड होतील? किती रेषाखंड होतील रे बेटा? तर उत्तर काय राहील? तर 10 रेषा आहेत याच्यावर मारल्या, 1 2 3 अशा. त्याच्या मागचा 9 पाया घ्या, 2 न भागा, 2 पंच 10 9 पाची 45. काय नाही, मी 2 न भागलं यार, 5 आलं, 5 9 45 केलंय. उत्तर हे आलं आपलं. बस सिंपल आहे. आता जर मी तुम्हाला हे रेषाखंडावर झालं, मी जर बोललो तुम्हाला की बाबा हे आता याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 आणि 1 9, म्हणजे आता याच्यात किती चौकोन आहेत? चौकोन किती आता मोजत बसणार का तुम्ही? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 क्रमांक द्यायला गॅपला 2 3 4 5 6 7 8 आणि 9. मी काय बोलतो लक्षात घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रेषा आहेत. 10 रेषा किंवा हे 9 याची बेरीज करा 9 लोक टोटल. नाही तर मग 10 रेषा आहेत ह्या अशा मारलेल्या, इथून 10, 1 ही 2 ही 3 ही 10 रेषा. रेषाच्या मागे 1 नाही, या रेषेच्या मागे किती न्यायचं बेटा? 1 न म्हणजे 9 येणार. 9 आणि 2 न भागा, 2 पंच 10 9 5 45 होतील. टोटल बेरीज करा तुम्ही. 1 2 3 आणि 3 6 4 10 5 15 6 21 7 28 आणि 8 36 आणि 9 45 असंही केलं चालतं. त्याच्यात क्रमांक देऊन काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यावर हजारो प्रश्न तयार तुम्ही करू शकता. जर मी समजा असे 1 2 हे बघा, ही 1 ही 2 ही 3 ही 4 5 रेषा म्हणजे 4 चौकोन, 1 2 3 4. तर 5 रेषा त्याच्या माग 4 घ्या, 2 न भागा, 2 न 2 2 4 2 पंच 10. बस कळालं का मी काय बोलतो ते? कळालं का? हे n वजा 1 लक्षात आलं का? n वजा 1 असं म्हणजे काय? यार n बर चलो त्या सूत्र सांगतो ते कुठं वापरायचं हे कळालं का? अगोदर चौकोनाचं. आता सिंपल आहे.
समजा हे वर्तुळ आहे, समजा हे वर्तुळ आहे. एका वर्तुळावर 2, 3, 4, 5 आणि 6 असे समान अंतरावर बिंदू घेतले असं म्हणतात. ते समान असो नसो ते म्हणतं परीक्षेला. समान अंतरावर 6 बिंदू घेतले, एका वर्तुळावर समान अंतरावर 6 बिंदू घेतले आणि मग त्या वर्तुळावरील प्रत्येक बिंदू जोडणारे काय काढायचे? रेषाखंड. म्हणजे हा बिंदू जोडणारा रेषाखंड 1, हा 2, सॉरी यार काय होत आहे 2, हा त्यानंतर 3, मग पुन्हा इथून इथं जोडू शकतो याला, इथून इथं तर जोडले पण इथं जोडू शकतो, पुन्हा इथून इथं जोडू शकतो, पुन्हा इथून इथं जोडू शकतो. म्हणजे हा एक बिंदू याला जोडतो, याला जोडतो, याला जोडतो, याला जोडतो, याला जोडतो. म्हणजे प्रत्येकासोबत स्टेजवर बसून हस्तांदोलन करतो. हस्तांदोलन तो बिंदू प्रत्येकाला उर भेट करतो, उर भेट, गळा भेट. कळालं का? तर किंवा खेळाडू आहेत तर खेळाडू हा प्रत्येकासोबत खेळ खेळतो. एकाच टाईपचे प्रश्न आहेत या, एकाच टाईपचे. मग 6 बिंदू आहेत. बिंदू किती आहेत वर्तुळावर? बिंदू 6 आहेत. म्हणजेच तुम्हाला हे फॉर्म्युला वापरायचा की हे n झाला, n बराबर 6, n बराबर 6. तर 6 आणि इथं 6 वजा 1 घ्यायचा, म्हणजे 1 न कमी घ्यायचा आणि 2 न भागायचं. म्हणजे तुम्हाला ते बिंदू मिळतील किंवा उर भेट करणारे पाहुणे भेटतील किंवा हस्तांदोलन करणारे ते भेटतील किंवा म्हणजेच पाहुणे किंवा तुम्हाला ते खेळांची संख्या, सामने किती झाले खेळाडूंचे, सामने ते मिळत या फॉर्म्युल्यानं. हे सामने किंवा तुम्हाला हस्तांदोलन किंवा तुम्हाला हे बिंदू वर्तुळावरील काढण्यासाठी फॉर्म्युला हा. मग आता 6 मधून 1 गेला म्हणजे 6 घेतले, 6 मधला 1 कमी घ्या 5, हे 1 वजा करून आणि 2 न भागा, 2 1 2, 2 त्रिक 6, 3 5 15. कळालं का? 15 रेषाखंड होतील बेटा, 15 रेषाखंड. चलो 15 रेषाखंड मिळतात वर्तुळावरील 6 बिंदू घेऊन. नाही कळालं रिपीट बघा, नाही अजूनही कळालं लाईव्ह बोलवा, लाईव्ह येतो. चलो ठीक आहे. ह्या फॉर्म्युला काय कशासाठी? मग आता सामने किंवा बिंदू वर्तुळावरील जोडणारे रेषाखंड किती होतात, म्हणजे रेषाखंड म्हणून याला, रेषाखंड, सामने आणि हस्तांदोलन काढण्यासाठी फॉर्म्युला हा. त्रिकोणी संख्या काढण्यासाठी फॉर्म्युला प्लसवाला. मग मी बोललो तुम्हाला एक स्टेज आहे, एक स्टेज आहे आणि एका स्टेजवर बेटा, एका स्टेजवर 12 पाहुणे आहेत आणि प्रत्येक जण प्रत्येकाशी एकदा काय करतो? अरे यार हस्तांदोलन करतो. हस्तांदोलनात आता हस्तांदोलन करतो म्हणजेच तिथंच आपण याला असं म्हणू शकतो उर भेट करतो, तिथंच म्हणू शकतो गळा भेट करतो, काही प्रॉब्लेम नाही ना, करतो. तर किती हस्तांदोलन होतील, किती हस्तांदोलन किंवा किती उर भेट होतील असं. तर सिंपल आहे. यालाच आपण असं म्हणू शकतो ही स्टेज आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आता प्रत्येक जण प्रत्येकाशी हस्तांदोलन करतो ना, असा इथं करतो, इथं करतो, इथं करतो, इथं करतो, हा इथं करतो. म्हणजे याचा अर्थ वर्तुळावरील रेषाखंडच काढायचे. वर्तुळावर 12 बिंदू आणि रेषाखंड काढायचे. म्हणजे फॉर्म्युला तोच, हाच फॉर्म्युला. म्हणजेच काय करणार, 12 जण आहे तर 12 पाहुणे, तर 12 मधून 1 कमी घ्या 11, हे फॉर्म्युला n वजा 1. 2 न भागा, 2 1 2 2 सकम 12 11 सकी 66 मिळालं उत्तर. हे उत्तर मिळालं 66 हस्तांदोलन होतील. यार इझी आहे, काय अवघड आहे का याच्यात? काहीच अवघड नाही, काहीच अवघड नाही. चला ठीक आहे. आता पहा, जर समजा तुम्हाला मी बोललो की एका कुस्तीच्या मैदानावर किती खेळाडू घेऊ? तर 15 खेळाडू आहेत. 15 खेळाडू आहेत आणि प्रत्येकाशी एकदा सामना होतो.
तर एकूण सामने किती, तर एकूण सामने किती होतील. बस सिंपल आहे यार. 15 फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला माहिती आहे, याच्या मागची घ्यायची 14, 2 बे 7 14, 15 7 105. म्हणजेच हे बघा वर्तुळच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 खेळाडू आहेत. प्रत्येकाशी एकदा सामना म्हणजे रेषाखंडच काढायचे. किती सोपं आहे यार. चलो अभी तो हम इसका उल्टा समझ लेंगे. इसका उल्टा बोले तो सुलटा और उल्टा, ये दोनों भी समझ में आने को ना. आतापर्यंत आपण काय काढले बेटा, सामने काढले, हस्तांदोलन काढले, सामने हस्तांदोलन किंवा रेषाखंड वर्तुळावरील काढले, बरोबर आहे. आता जरा उलट बोलतो की बाबा हे एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळावर 1 2 3 सॉरी बिंदू नाही देत मी, हे वर्तुळ आहे आणि वर्तुळावर बिंदू किती आहेत माहित नाही. पण जेव्हा प्रत्येक बिंदू प्रत्येकाशी एकदा जोडला तर एकूण जर 21 किती रेषाखंड झाले, 21 रेषाखंड झाले तर वर्तुळावरील बिंदू किती. आणि 8 काय की प्रत्येक बिंदू प्रत्येकाशी काय केला, जोडला. हे उदाहरणच आहे बघा. प्रत्येक बिंदू प्रत्येकाशी एकदा जोडला तर 21 रेषाखंड मिळाले तर बिंदू किती. तर बघा सिंपल आहे लॉजिक, सिंपल लॉजिक सांगतो, काही काळजी नाही. हे 21 आहे, 21 गुणीला काय करायचंय दुप्पट, मगाच्यासारखंच. 21 दोन्ही 42, 21 दोन्ही 42. आणि मग आपण त्रिकोणी संख्येत काय करतो, माग जात होतो, मागची वर्गसंख्या. इथं आता पुढची वर्गसंख्या घ्यायची, एवढं लक्षात ठेवा. पुढची वर्गसंख्या किती, 42च्या पुढं. 42च्या पुढं वर्गसंख्या कोणती आहे, 49. आणि 49चं वर्गमूळ किती येणार, 7. कळलं का. 7 बिंदू येणार, 1 2 3 4 5 6 आणि 7. उत्तर राहील तुमचं 7 बिंदू. उत्तर 7 बिंदू घेतले आणि प्रत्येकाशी जोडणारे असे रेषाखंड काढले तर ते 21 रेषाखंड होतात. 7 बिंदू असतील तर. काय केलं मी फक्त मगापेक्षा या ठिकाणी पुढची वर्गसंख्या घेतली आणि त्रिकोणी संख्येत जेव्हा आपण पाया शोधत होतो तेव्हा मात्र मागची वर्गसंख्या घेतली. हे 2 फॉर्म्युल्यातला फरक आहे यार. जास्त काय लोड काय घ्यायची गरज नाही. मग आता मी तुम्हाला बोललो की एका कुस्तीच्या मैदानावर, उलट आहे या, एका कुस्तीच्या मैदानावर काय झालं रे बेटा, मैदानावर 28 कुस्त्या झाल्या. हे बघा प्रत्येकाशी एकदा कुस्ती खेळतो किंवा एकदा सामना खेळतो तर एकूण कुस्त्यांची सामने किती किंवा किती कुस्त्या झाल्या, सॉरी तसं नाही, एकूण 28 झाल्या कुस्त्या. एकूण 28 कुस्त्या किंवा एकूण 28 कुस्त्यांची सामने झाली तर खेळाडू काढायचे. झाली तर खेळाडू किती. किती सिंपल आहे यार. 28 ला दुप्पट करा 56, 28 ची दुप्पट 56 आणि याच्या पुढची काय बोलतो मी, पुढची वर्गसंख्या घ्या. काय वर्गसंख्या पुढची, 56च्या पुढची 64. तिचं वर्गमूळ काढा म्हणजेच उत्तर काय येणार, 8. उत्तर राहणार तुम्हाला खेळाडू 8 होते. 8 कळलं काय. इतकं सोपं आहे. आता हे होतं त्रिकोणी संख्या आणि त्रिकोणी संख्येचं उपयोजन. याच्यावर भरपूर सराव तुम्हाला राहील, काही काळजी करायची नाही. भेटू आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये. असंच आपण सूचनेनुसार संख्या तयार करणे हे घटक क्लिअर करणार. मग नंतर वास्तव आणि परिमेय अपरिमेय संख्या असे क्रमानं आपलं सुरू राहणार आहे.